मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, MPSC क्लर्कचा जो निकाल लटकलेला आहे तो निकाल केव्हा लागेल याची प्रतीक्षा सर्वांना जवळपास आहे. ठीक आहे, तर आता 13 तारखेला हिअरिंग होती. 13 तारखेच्या हिअरिंगमध्ये नेमकं काय झालं आणि कोणती डेट समोरची मिळालेली आहे आणि त्या समोरच्या डेटला सुद्धा जे आहे तो निकाल लागेल की नाही हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर कोरम कोणाचा आहे? तर कोरम आहे मित्रांनो जस्टिस श्री VK जाधव आणि श्री विनायक कारगावकर यांचा. ठीक आहे, तर 13/11/2024ला मित्रांनो डेट होती आणि त्या डेटमध्ये याचेसुद्धा आता MPSCचा हाल तारीख पे तारीखवाला सुरू झालेला आहे. ठीक आहे, भरपूर केसेस जे आहे ऑलरेडी पेंडिंग आहेत आणि त्यातच एक केस म्हणजे MPSCचा सुद्धा भर पडलेला आहे. ठीक आहे, भरपूर मुलांना आतुरता होती या निकालाची की लवकरात लवकर निकाल लागेल आणि जॉईनिंग मिळेल. आचारसंहिता लागली तरी जो आहे तो निकाल लागण्याचे जे आहे तो म्हणजे निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही आणि निकाल लागण्याचे चान्सेससुद्धा पुढच्या तारखेला देखील कमी आहेत. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पहिला पॅराग्राफ जे आहे ते कोण कोण प्रेझेंट होते त्याच्याकरता असतो, नेहमीप्रमाणे तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही वाचू शकता. आणि नंतर मित्रांनो दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय ॲफिडेविट देण्यात आलेला आहे किंवा काय कॉप्या देण्यात आलेल्या त्या सगळ्या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आहे. आणि तिसरं जे लाईन आहे मित्रांनो महत्त्वाची, स्टँडवर करण्यात आलेला ऑर्डर 9/12/2024 म्हणजे पुढची जी डेट आहे 9/12/2024ची देण्यात आलेली आहे. आता ह्या 9/12/2024ला जो आहे तो निकाल येईल का याची शक्यता फार कमी आहे मित्रांनो. 9/12/2024पर्यंत निकाल येणे कठीण आहे. ठीक आहे, कारण की अजूनपर्यंत जो स्टँड आहे तो क्लिअर होऊ शकलेला नाही आहे. ना कोर्टाने अजूनपर्यंत स्टँड क्लिअर केलेला आहे आणि ना TCSने केलेला आहे ना MPSCने केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मुलांचं जे आहे जॉईनिंगची प्रोसेस किंवा पुढची प्रोसेस पुढं आणखी ढकलण्यात येणार आहे. जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत मित्रांनो MPSCचं पुन्हा जे आहे ते अवघड काम वाटत आहे आणि पुन्हा जे आहे ते केस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. स्टँडवर ऑर्डर करण्यात आलेला आहे 9/12/2024ला आणि 9/12/2024 या डेटला निकाल लागेल का? आता निकाल लागण्याचे जे चान्सेस आहे मित्रांनो 30% चान्सेस आहे. 70% चान्सेस जे आहे ते निकाल लागण्याचे नाही, पुढची डेट मिळू शकते असं मला वाटतं. ठीक आहे, तर बघूया आता पुढच्या तारखेला नेमकं काय घडतं कोर्टात आणि लवकरात लवकर निकाल द्यावा. कोणताही का निकाल असे ना पण लवकरात लवकर द्यावा हे कोर्टाला विनंती आहे, कारण की भरपूर लोक जे आहे ते या भरतीवर जे आहे ते अवलंबून आहे आणि भरपूर लोक याची आतुरतेने वाट पाहत आहे. ठीक आहे, बाकी काही अपडेट माहिती मित्रांनो कोर्टाच्या संदर्भात आली तर तुमच्यापर्यंत कोर्टाची जी माहिती आली MPSCच्या संदर्भात तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून केले जाईल. ठीक आहे, तोपर्यंत मित्रांनो आता हा ऑर्डर आलेला होता तो 13 तारखेला आलेला होता. आपण जो व्हिडिओ आहे तो लेट घेतलेला आहे बनवायला. ठीक आहे, सोबतच मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो आपला जो टेलिग्राम चॅनल आहे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही बघू शकता ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती PSIचं जे अपडेट आलेली आहे ती सांगतो तुम्हाला. हा आपला हॅलो टीचर YT नावाचा ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे आणि याच्यावरती ही ऑर्डर तुम्हाला ऑलरेडी बघायला मिळणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर नोकरी निवड हमी देणाऱ्या क्लासेस जाहिरातीवर बंदी हे सगळे आजची अपडेट आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो जे टाकण्यात आलेलं होतं PDF मी ते PDF सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे बघा PDF आहे आणि ही PSIच्या संदर्भात PDF आहे मित्रांनो. PSIची जी हे बघा इथे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र नॉन गॅजेटेड ग्रुप B सर्व्हिस मेन एक्झामिनेशन 2023 पोलीस सब इन्स्पेक्टर आणि PT शेड्यूल आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला आता तुमच्या नावासोबतच जे आहे तुमचा ग्राउंड किती तारखेला आहे ते सगळं क्लिअर करण्यात आलेलं आहे. तुमचा PT नंबर आहे, रोल नंबर आहे, कॅन्डिडेट्स नेम आहे, जेंडर आहे आणि PT डेट अँड टाईम आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे अपडेट आहे मित्रांनो. जवळपास कॅन्डिडेटच्या नावासोबत सगळ्याच कॅन्डिडेटची म्हणजे जे एलिजिबल झाले आहे सर्व कॅन्डिडेटची याच्यात लिस्ट आहे आणि तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला किती वाजता आहे सगळ्या याच्यामध्ये क्लिअर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं नाव चेक करा आणि किती तारखेला तुमचं ग्राउंड आहे मित्रांनो ते चेक करा, टायमावर पोहोचा. ठीक आहे, बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.